संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशाचे विघ्नराज रूप पूजले जाते. या दिवशी उपवास व पूजा केल्याने संकटांचा नाश होतो, मनशांती व यश प्राप्त होते. अनेक भक्त या दिवशी उपवास ठेवून चंद्रोदयानंतरच भोजन ग्रहण करतात. संकष्टी चतुर्थी हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे. असे मानले जाते की या दिवशी गणेशाच्या पूजनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. पंचांगानुसार अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी 10:54 वाजता सुरू होईल आणि शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी 7:38 वाजता संपेल. 10 ऑक्टोबर रोजी आहे. यावेळी चंद्रोदय 8:13 आहे. गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. संकष्टी चतुर्थीला हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. गणपती बाप्पाला सद्गुण, बुद्धी आणि समजूतदारपणाचे प्रतीक मानले जाते. त्याची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. या दिवशी उपवास केल्याने कुटुंबामध्ये संपत्ती, समृद्धी, आनंद, शांती आणि सौभाग्य आणते. संकष्ट चतुर्थीचा उपवास आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हा उपवास चंद्रोदयानंतरच सोडावा. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी गणेशाची आराधना केली जाते. जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करून पूजा केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळत असते. या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि श्री गणेशाला संकट तारणाराही म्हणतात. जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते, धनलाभ होतो, व्यवसायात वाढ होते. श्री गणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले आहेत. आजच्या हा व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तर हा दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहे आणि तो कसा लावायचा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री गणेशा असे नक्की लिहा. गणेशाची आराधना करण्यासाठी खूप व कठीण नियम पाळावी लागत नाहीत. गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जाते. जी व्यक्ती भक्तिभावाने, श्रद्धेने त्याची पूजा आराधना करते त्याला गणपती बाप्पा खूप लवकर प्रसन्न होतात. आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तर आहेत, ते विद्येची देवता आहे. सर्व देवतांमध्ये अतिशय बुद्धिमान आणि हुशार देवता आणि विद्या प्रदान करणारे म्हणून गणपती बाप्पांना ओळखले जाते. म्हणून या दिवशी मुलांसाठी काही खास करून उपाय जे आहेत ते केले जातात. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना पंचामृताचे अभिषेक करून त्यानंतर स्वच्छ पिण्याच्या पाण्याने अभिषेक करून गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. जसे की हळदी कुंकू आणि चंदन लावून त्यांची पूजा करायची आहे. त्यांना जास्वंदाचे लाल फूल अतिशय प्रिय आहे. जास्वंदाची लाल फुलं अर्पण करायची आहेत. मोदक, लाडू तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता किंवा तुम्ही अगदी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील करू शकता. यानंतर श्री गणेशाय नमः, ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेता आणि प्रसन्न केल्यानंतर तुम्हाला हे 100% फळ प्राप्त होते. तर
हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे ते आपण पाहूया. हा उपाय तुम्ही शुक्रवारच्या सकाळी सुद्धा करू शकता किंवा वेळ नसेल तर सायंकाळी सुद्धा करू शकता. आता जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर 12 वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो मुलांसाठी लावायचा आहे. आणि जर सायंकाळी करायचा असेल तर तुम्ही सायंकाळी 6 नंतर ते 8:53 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांसाठी ते मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी म्हणजे अगदी सर्वांसाठी तुम्ही लावू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय आहे तो करायचा आहे. घरात लहान मुलं जी असतात तर ती सतत हट्टीपणा करत असतील, सतत किरकिर करत असतील, आजारी पडत असतील, कधीकधी मुलं जेवण नीट करत नाहीत, सतत मुलांना नजरदोष लागत असेल तर ती दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही करा. तसेच जर मोठी मुलं असतील आणि ती शिक्षण घेत असतील आणि भरपूर अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल, बऱ्याच वेळा आपली मुलं खूप अभ्यास करतात आणि ऐन परीक्षेच्या वेळी तेव्हा मुलांच्या काहीच लक्षात राहत नाही. मुलांना त्यावेळी काहीही आठवत नाही. तसेच बऱ्याच वेळा मुलांना अभ्याससुद्धा करायची इच्छा होत नाही. तसेच काही मुलांच्या बाबतीत असंही घडतं की कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार असतात, परंतु अचानक मुलांनी अभ्यास सोडून दिला, अचानक मुलांचे लक्ष दुसरीकडे केंद्रित झालेलं असतं. किंवा शिकलेली मुलं मुली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा शिकलेली मुले आहेत परंतु त्यांचा विवाह योग जुळून येत नाही. मुलं बाहेरगावी शिकत आहेत, उत्तम शिक्षण व्हावं, ज्या कामासाठी मुलं तिथे गेली आहेत त्यांना यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते. म्हणून तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तरीही तुम्ही घरी राहून हा मुलांसाठी उपाय करू शकता. अत्यंत प्रभावी उपाय आहे. मुलांसाठी हा उपाय नक्की करून पहा. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे. मातीचीच पंती तुम्हाला घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक लहरी या इतर दिव्यांपेक्षा खूप जास्त असतात. दिवा घेताना चांगला घ्यावा. कुठेही तुटलेला फुटलेला चिरलेला घेऊ नये. अगोदर तुम्ही वापरलेला असेल तरीही चालेल, फक्त फुटलेला असा दिवा घेऊ नका. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल घालायचे आहे. मोहरीचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. जर मोहरीचे तेल नसेल तर तुमच्या घरात जे तेल असेल ते तेल तुम्ही दिव्यामध्ये घालायचे आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडीशी काळी मोहरी टाकली तरीही चालेल. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून घालायची आहे. तुम्ही दुहेरी कापसाची वात बनवताना तुम्हाला त्याला हळद आणि कुंकू लावायचे आहे. म्हणजे ती वात तुम्हाला थोडीशी लाल पिवळी बनवायची आहे. किंवा तुमच्याकडे कलावा असेल लाल पिवळ्या अशा मिक्स रंगामध्ये तर तुम्ही तो लावू शकता. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि तूप किंवा पाणी मिक्स करून तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकवरती तुम्हाला चिमूटभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या स्वस्तिकवरती आणि तांदूळावरती तुम्हाला हा जो दिवा ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे. यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 5 अखंड काळे मिरे टाकायचे आहेत. त्यानंतर 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर भीमसेनी कापुराच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. नसेल तर दुसरा साधा कापूर देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हा कापूरसुद्धा तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचा आहे. यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं आहे आणि गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही 11 वेळा पठण करा. 11 वेळा तुम्ही पठण केले तर याचं तुम्हाला खूप लवकर आणि जास्त फळ प्राप्त होईल. परंतु तुम्हाला शक्य नसेल तर 1 वेळा पठण केले तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर 1 वेळा आपल्याला गणपती स्तोत्र पठण करायचे आहे. या
2 सेवा करायला फक्त आपल्याला 5 ते 7 मिनिटे लागतात. या 2 सेवा करायच्या आहेत आणि जर तुमची मुलं तुमच्याजवळ असेल, मुलांना वाचता येत असेल तर मुलांकडूनही या सेवा करून घेऊ शकता. मुलांना शक्य नसेल तर आई किंवा वडिलांनी सुद्धा केले तरी चालेल. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे मुलांच्या प्रगती होण्यासाठी, सर्व संकटे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत त्यांनी सुद्धा हा उपाय अवश्य करायचा आहे. घरामध्ये 2 मुलं असेल तरी दोन्ही मुलांनी तुम्हाला वेगवेगळे दिवे लावायचे आहेत. 2 मुलांसाठी एकच दिवा तुम्हाला लावता येणार नाही. घरात मासिक धर्म आणि सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. त्यानंतर तुम्ही पुढच्या महिन्यातील चतुर्थीपासून हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. आता हा दिवा आपण चतुर्थीपासून लावायचा सुरुवात करणार आहोत, तर पुढे 21 दिवस आपल्याला सतत हा दिवा लावायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये बाप्पासमोर हा दिवा ठेवायचा आहे. फक्त या दिव्यामध्ये असणाऱ्या वाती आणि त्याचबरोबर 5 काळे मिरे ज्या आहेत ते तुम्हाला दररोज बदलायचे आहे. 2 वस्तू दिव्यामध्ये नवीन टाकायच्या आहेत आणि याच पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. यामध्ये असणाऱ्या कापराच्या वड्या त्या विरघळून जातात आणि त्या जळून जातील. त्याच्यामुळे तुम्हाला कापराच्या वड्या बदलण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला 5 काळे मिरे आहेत ते दररोज बदलायचे आहेत. 21 दिवस तुम्ही हा उपाय मुलांसाठी करून पहा आणि स्वतः तुम्ही अनुभव घेऊन पहा. काही दिवसातच मुलांची जी काही प्रगती थांबलेली होती ती प्रगती चालू होईल. जे काही मुलांचे दोष होते तर ते निघून जातील. यामुळे प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय अवश्य करा. दिवस तुम्ही सोडून पुढे हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या चतुर्थीच्या दिवशी 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहेत आणि 21 दुर्वा तुम्हाला हळदीमध्ये बुडवायच्या आहेत आणि त्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. या दुर्वा सुद्धा तुम्ही मुलांच्या हातून जर अर्पण केल्या तर मुलांची प्रत्येक इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होते. या दिवशी जर मुलांनी हा उपाय जर केला तर त्यांची भरभरून प्रगती होईल. म्हणून अशा 21 दुर्वांचा उपाय सुद्धा तुम्ही शुक्रवारी संकष्टी चतुर्थीला अवश्य मुलांकडून करून घ्या आणि आईवडिलांनी मुलांसाठी केला तरीही चालेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आम्हाला प्रोत्साहन करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.